डॉक्टर सुनील पाटील ठरले विजयाचे शिल्पकार। सुनील पाटील यांनी मानले जनतेचे आभार। शिवसेनेचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांनी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले असून खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील गोटीराम पाटील हे विजयाचे शिल्पकार ठरले आहेत। सुनील पाटील आणि विजय हे गणित नेहमीच दिसून येते। यंदाही सुनील पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि 15 दिवस महेंद्र थोरवे यांचा दिवस रात्र प्रचार करीत विजय खेचून आणला आहे। 23 नोव्हेंबर रोजी सुनील पाटील व महायुतीच्या नेत्यांच्या परिश्रमाचे फलित म्हणून महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत। या विजयानंतर पत्रकारांशी बोलताना सुनील गोटीराम पाटील यांनी मतदार व महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले। सर्वात आधी आपले अभिनंदन। आपल्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र थोरवे हे दुसऱ्यांदा पुन्हा विधानसभेत निवडून गेले आहेत। या निवडणुकीसंदर्भात आपण काय म्हणणार? अतिशय आनंद होतोय। शेवटी 2019ला आमदार महेंद्र थोरवे निवडून आल्यानंतर त्यावेळेस देखील आम्ही ज्या पद्धतीने मेहनत घेतली किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांनी, तर पुन्हा एकदा 2024ला पक्षाचे 2 तुकडे झाले आणि 2 तुकड्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर देखील ज्या आम्हाला कसरत करावी लागली, त्या कसरतीमध्ये महायुतीच्या सर्व शिलेदार असतील, सर्व पदाधिकारी असतील आणि सुज्ञ नागरिक असतील, त्या जनतेने ह्या विकासावरती विश्वास ठेवला। 2019ला निवडून दिल्यानंतर जे 2.5 वर्षाची सत्ता मिळाली, त्या 2.5 वर्षाच्या सत्तेमध्ये त्यांनी पुरेपूर जो काही विकासाचा निधी आणायला पाहिजे, जो विकास केला पाहिजे, त्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला। जो राहिलेला विकास असेल तो पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवेंना निवडून दिल्यानंतर 100% राहिलेली कामं होतील आणि हा विश्वास पुन्हा एकदा त्यांच्यावरती जनतेने दाखवून दिला। जो आमच्याबरोबर आलेले जे सर्वच सहकारी असतील, मग मित्रपरिवार असतील, मित्रपक्ष म्हणणार नाही, कारण महायुतीतले सर्वच घटक या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत होते, सर्व पदाधिकारी काम करत होते, त्याचबरोबर सर्व सामान्य कार्यकर्ता काम करत होता। त्याचबरोबर जे आमचे मित्रपरिवार आहेत, ते मित्रपरिवारातले देखील लोक त्या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवेंचं काम आमच्या खांदा लावून तिने काम करत होते आणि म्हणूनच हा विजय हा आपण पाहिला असेल। संपूर्ण मतदारसंघामध्ये खोपोली शहरातील सुज्ञ नागरिकांनी दाखवून दिला का प्रचंड मताधिक्याची साथ, या आमचा जो आकडा होता 5 ते 7 हजारचा लीड आपण घेतो, तो ती साथ खोपोलीकरांनी दिली आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा आमदार महेंद्र थोरवे हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले। विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की खोपोली नगर परिषदेने ज्या पद्धतीने आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी मतदानाची ताकद लावली, ती आगामी नगरपालिकेमध्ये पुन्हा आपली सत्ता काबीज करण्यासंदर्भातलं एक इशारा आहे की काय? आपल्याला सांगायला अभिमान वाटेल का शेवटी बघा, प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिकपणे काम करत होता। नक्कीच ह्या येणाऱ्या नगरपालिकेमध्ये असेल तर 100% शिवसेना महायुतीचा भगवा फडकेश्वर राहणार नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.